जावळकर काकूंना वाईट वाटलं असं ना, म्हणजे त्यांनी मला विचारलं की जेवायला थांबताय का, आणि मी नाही म्हणालो त्यांना. नाही सर, त्यांना माहिती आहे ना तुमची खूप महत्वाची मीटिंग आहे, आणि तुम्ही प्रॉमिसही केलंय की पुढच्या वेळेला तुम्ही नक्की याल जेवायला. हा, पण आता पुढच्या वेळेला खरंच जर का तुम्ही नाही आलात तर कदाचित त्यांना वाईट वाटू शकतं. नाही नाही, माझा शब्द आहे, मी नक्की येणार, आणि तेही फोन करून. पण मिस जावळकर, बरं झालं तुमच्या वडिलांची भेट झाली. त्यांना आनंदी बघून खरंच खूप बरं वाटलं. आता त्यांच्या तब्येतीचं मी आऊलाही सांगतो, म्हणजे तिचीही काळजी मिटेल. सर, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आता तुम्हाला उशीर होतोय का? नाही, बोला ना. तुमचं आडनाव अगदी तुम्हाला साजेस आहे. सर, तुम्ही नेहमी माझ्यासाठी अगदी देवासारखे धावून आला. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी जेवढं. नाही सर, सर प्लीज मला बोलू द्या. मला माहिती तुम्ही म्हणाल हे उपकार नाही, कर्ज आहे, आणि हे कर्ज मी फेडी नाही. पण सर, ती वेळ खूप महत्वाची असते, आणि गरजेच्या वेळेला घरच्या माणसांनी पाठ फिरवलेलं पाहिलंय मी. जवळच्या माणसांना लांब जाताना पाहिलंय मी. तर अर्थात तुम्ही जे काही केलं त्याबद्दल आभार मानून उपकाराची भाषा मी नाही करणार. पण आजपर्यंत माझ्या मनात तुमच्याविषयी जो रिस्पेक्ट होता ना, तो आता अजून जास्त वाढलाय. तर यापुढे कधीही तुम्हाला एका चांगल्या मित्राची गरज असेल ना, तेव्हा मी तिथे नक्की असेल तुमच्या सोबत. तर थँक्यू सो मच. थँक्यू. काय बोलावं मला कळत नाही, पण तुम्हाला कधी कुठल्याही गोष्टीची मदत लागली तरी निसंकोचपणे सांगा. एक मित्र म्हणून मी. येऊ मी? हो, तुमची मीटिंग आहे ना.